बातमी कोल्हापूरमध्ये आहे। कोल्हापुरात राधानगरी धरण आता 100% भरलंय आणि राधानगरी धरणाच्या 4 स्वयंचलित दरवाजे आता उघडलेले आहेत। राधानगरी धरणामधून सध्या भीमा नदीमध्ये भोगावती नदीमध्ये 2928 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भोगावती नदीमाथ्रामध्ये ह्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। भूषण पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, आपण पाहतोय की आता 4 स्वयंचलित दरवाजे राधानगरीचे उघडले। नक्कीच राधानगरी धरण क्षेत्रात जो काही पाऊस गेल्या 5 ते 6 दिवसापासून पडलेला आहे ते पाहता राधानगरी धरण आता 100% भरलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे साधारण 10च्या सुमारास या राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडलेला होता आणि त्यानंतर आता बघतोय हळूहळू आणखी 3 म्हणजे एकूण 4 दरवाजातून 7000 क्युसेकचा विसर्ग आता भोगावती नदीमध्ये सुरू झालेला आहे। आपण बघू शकतो किती मोठ्या प्रमाणावर हे धरणातील पाणी आता भोगावती नदीमध्ये विसर्ग त्याचा होतोय। धरण देखील 100% भरलेलं आहे। या धरणाच्या स्वयंचलित दरवाजांचं वैशिष्ट्य म्हणजे धरण 100% भरल्यानंतर पाण्याच्या दाबाने हळूहळू एक दरवाजे रिकामे होतात। 7 दरवाजे आहेत, त्यापैकी 4 म्हणजेच 3, 4 आणि 5 नंबरचा दरवाजा जो आहे तो सध्या आता रिकामा झाल्याचं पाहायला मिळते आणि या दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी भोगावती नदीमध्ये मिसळतंय आणि हेच पाणी पुढे पर्यायानं पंचगंगा नदीमध्ये देखील जाणार आहे। आपल्याला माहिती आहे पंचगंगा नदीनं आधीच धोक्याची पातळी गाठलेली आहे। त्यानंतर आता जवळपास 7000 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो आता पुन्हा भोगावती आणि पंचगंगा नदीमध्ये होणार आहे। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी देखील आता पुढच्या काही तासामध्ये वाढण्याची शक्यता आहे ती निर्माण झालेली आहे। पूर सदृश्य परिस्थिती कोल्हापूरमध्ये येईल आली आहे असं आता म्हणावं लागेल, कारण ज्या पद्धतीनं अजूनही धरण क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस पडतोय ते पाहता आणखीनही जे 3 स्वयंचलित दरवाजे राहिलेले आहेत ते देखील काही वेळात उघडण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर आपण बघतोय मोठा यापेक्षाही जास्त पाण्याचा प्रवाह जो आहे तो नदीमध्ये मिसळणार आहे आणि त्यामुळे आपण बघतोय राधानगरी धरण भरल्यानंतर आता एक करत 4 दरवाजांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या परिस्थितीमुळे आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे असं म्हणावं लागेल आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नदीकाठच्या गावांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे, तसे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून देखील करण्यात येते। नक्कीच भूषण, आपणही कोल्हापूर नागरिकांना आवाहन करतोय की सतर्क राहा, सावध राहा। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।